हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? तर आज माझी थोडीशी नखं वाढली होती, तर म्हटलं त्याला मस्त अशी नेल पेंट लावून घ्यावा. अशी काहीशी लावली होती, फारशी काही मला जमत नाही लावायला, पण असो. आणि मग विचार केला आज काहीतरी मस्त खायला बनवावं, तर म्हटलं मोमोज कधी घरी ट्राय केले नाही आपण बनवायला, तर आज मोमोजच बनवा. मग घेतलं पीठ मळायला, त्याच्यात मीठ आणि पाणी टाकून चांगलं मळून घेतलं. गॅसवरती पातेलं ठेवलं, त्याच्यात टमाटे, मिरच्या आणि लसूण टाकून चांगलं 10 मिनटं शिजवून दिलं. आणि मग सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतला. गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात आपण कट केलेले आलं, लसूण, मिरची आणि कांदा टाकून फ्राय करून घेतला. आणि मग कट केलेले सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेतल्या. मग त्याच्यात मीठ, सोया सॉस, काळी मिरी पूड आणि टमॅटो सॉस टाकून चांगलं फ्राय करून घेतलं आणि गॅस बंद केला. मग अशी एक पुरी लाटून घेतली आणि त्याच्यात आपण केलेलं सारण भरून घेतलं आणि असं मोमोजचा आकार देऊन घेतला. आणि मग ते सगळं स्टीम करून घेतलं. स्टीम केल्यावर असे काहीसे दिसत होते. आणि मग लगेच चटणी बनवायला घेतली. मिक्सरला आपण शिजवलेले टोमॅटो आणि मिरची वाटून घ्यायची. मग पातेल्यात तेल टाकायचं, त्याच्यात आपण केलेलं वाटण टाकायचं, थोडंसं मीठ, मिरी पूड, सोया सॉस आणि साखर टाकायची. झाली आपली चटणी तयार. असे काहीसे दिसत होते. खरंच खूप छान झाले होते मोमोज. मला तर विश्वासच बसत नव्हता की मी घरी बनवलेत. एकदम टेस्टी झाले होते. आणि असं होतं माझाच दिवस. ओके, बाय बाय. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.